प्रत्येकाचा टाइम येतो, तर बॅड लकच होतं माझं. काय घेऊन देणार असाल तर मध्ये जायचं, नाही तर नाही जायचं. ते तर घेतलेत पण माझ्याकडे फ्लॉवर पॉटच नाहीये. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे संडे आणि संडेचे काय काय काम आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आत्ता मी निघाली आहे भाजी आणायला आणि तुम्हाला पण मी घेऊन सांगते, तर चला. तर आत्ता आलोय सगळ्यात पहिले फुलं घ्यायला फुल मार्केटला पिंपरीच्या. तुम्हाला दाखवते मी किती गर्दी असते, सगळे शेतकरी येतात लोक. 100ला 3. काय 100ला 3? हे 30 रुपयाला. 40 एवढे फुलं मी घेतले 40 रुपयाला. किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत बघा. आता हे कसे आहेत विचारू. भैया हे कसे आहेत? 80 रुपये. 80 रुपये किलो. मिक्सवाले 50. गुलाब असतं ना, ते व्हॅलेंटाईनच्या वेळेस आम्हाला 300 रुपयाला एक बंडल सांगितलं होतं. आता 100 रुपयाला 3 बंडल देत आहेत. प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळा भाव आहे. तुम्ही विचारून घ्यावं लागते आपल्याला, सगळीकडे फिरून. जिथे कमी भेटेल तिथे घ्यायचं. मी घेतले जात आहे देवासाठी आणि आपल्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी. पण हॉलमध्ये ठेवण्यासाठी तर घेतलेत, पण माझ्याकडे फ्लॉवर पॉटच नाही आहे. कशात ठेवायचे? अरे इथं गजरे बघा किती सुंदर आहेत गजरे. एकदम मोगऱ्याचा वास येतोय भारी. आपल्याला जे बाहेर फुलं मिळतात ना, कुठेही बसलेले असतात किंवा हार मिळतात, तर ते सगळे इथून फुलं घेऊन जातात आणि त्यानंतर मग हार वगैरे बघून आपल्याला दुप्पटच्या भावात विकतात. दुप्पट तिप्पट. खूप महाग, खूप स्वस्त मिळते. तुम्ही जर इकडे राहत असाल तर इथूनच फुलं घेऊन जायचं. हे बघा टेम्पोमध्ये सगळे घेऊन जातात फुलं ठेवण्यासाठी. आता आलोय भाजी मार्केटमध्ये. आज तर खूप जास्त गर्दी असणार आहे, पण वेळ नव्हता. लिंबू ना, लिंबू कसे आहेत? 20ला 3 आहे. 20ला 3 4. 140. 140 रुपये किलो. लसूण घ्यायचं आहे आणि सोबत दुसरा भाजीपाला पण. टमाटे घेतले 2 किलो. किती? 30 रुपयेमध्ये. आणि 1 किलो घेतला तर 20 रुपये. मला कळत पण नाही आहे शेवग्याची कसे घ्यायचे असतात, पहिल्यांदाच घेतली. प्रत्येकाचा टाइम येतो तसा आज लिंबाचा टाइम आलाय. 40 रुपयाला पाव लिंबू भेटत आहे. पाव किलोमध्ये 6 लिंबू आले. 100ला 3 किलो. 100ला 3 किलो लावले. भाज्या आणून आत्ता घरामध्ये ठेवल्यात, आणखीन फ्रीजमध्ये पण ठेवल्या नाहीत. आणि वर बॅग आणून ठेवल्या की लगेच आम्हाला आता डीमार्टला जायचे. म्हणजे संडे हा आता असा चालू आहे, भाजीपाला आणि डीमार्ट. तर चला आता डीमार्टला निघूया आपण. भयानक ऊन लागते रे बाबा. ट्रॉली घ्या. माझ्याकडे काम असते हे ट्रॉली घेणं, सगळं करणं. हे काय नाही, चालायला पुढं डीमार्टमध्ये ना थंड वाटते. पाऊस वाटत नाही बाहेर. काय काय घ्यायचं अजून? पुढे चला. तांदूळ घेताना कसं सिलेक्ट करायचं सांगा बरं मला. सगळे बघतायत वास म्हणून मी पण वास बघते, मला कळत नाही आहे. त्यावेळेस हे तांदूळ होऊन जाईल काय ते मला सांगा मला कोणता सांगा. डीमार्टमध्ये साड्या पण ठेवल्यात, म्हणजे आम्ही ते बघायला जातोय आता. पहिल्यांदाच साड्या पण आल्यात डीमार्टमध्ये. डीमार्टमधल्या साड्या किती रुपयाला? 150ला काहीतरी म्हणले, पण काय एवढे चांगल्या नाही आहेत क्वालिटी. असले डबे म्हणजे शेंगदाणे वगैरे काय पण ठेवायला. ओके ओके, तुम्ही नाही म्हणलं तरी घेणार होते मी. कलर सांगून काय फायदा आहे का? मग सांगतो. कलर तुमच्या मनावर घेऊ, सांगा. एवढा मोठा आदर दिलेला आहे मला अशा प्रकारे. सन्मान. 2 कलर आहेत. कोणतं वाले? एकात शेंगदाणे ठेवते, एकामध्ये तांदूळ ठेवते, एकात मला ठेव. एकात मला ठेव. तुम्ही बसत नाही ते. दाबून ठेवतेस की मला. कट होणार आहे, एडिट मध्ये जाणार आहे. हे सांगा ना, कलर सांगा. कलर सांगा.
ते हे एवढं सामान घ्यायला आलं तरी पण एवढं सगळं सामान होतं. लिस्टमध्ये तर एवढंच होतं काय काय, आणि इथं आलं की मग भरपूर सारं घेऊन जातोय. तरी बरंचसं सामान यांचा कॅन्सल केलंय मी. चलो अभी बिलिंग करूया आणि घरी निघूया. मला असं घरात फुलं ठेवायला खूप जास्त आवडतात, म्हणूनच घेऊन आले होते. आणि फ्लॉवर पॉट नसल्यामुळं लगेच डीमार्टमध्ये जाऊन मी फ्लॉवर पॉट पण घेऊन आले हे. आणि ह्याच्यामध्ये खूप छान दिसत आहेत. हे 2 कलरचे आणले मी. मस्त वाटतंय. आता खूप दिवस राहतील आता हे हॉलमध्ये असंच. आमचं चालू आहे आता की रिलायन्सला ट्रेंड्सला जायचं की ह्याला झुडिओला जायचं. पण ह्यांचं अजिबातच ह्यांची इच्छा नाही आहे की आता बाहेर जायची. पण माझं असं होतं की आता परत मला आठवडाभर कुठंच जायला नाही मिळणार आहे. आणि म्हणलं की झुडिओचं समर कलेक्शन आले तर ते तुम्हाला दाखवावं. तर त्यासाठीच मी निघाली आणि मलाही बघायचं आहे. मग आता थोडंसं तयार झालेत ते, तर निघतायत आम्ही. बघूया झुडिओमध्ये काय काय नवीन आलं आहे ते समर कलेक्शन वगैरे. जमलं तर ह्याच ब्लॉगमध्ये दाखवेन किंवा मग झुडिओचं समर कलेक्शन म्हणून असा वेगळा ब्लॉग बनवेन. काय होतं बघूया. पण आता तरी निघू आपण झुडिओसाठी. मी तर झुडिओ म्हणते, आता हे काय म्हणतात बघू. जिकडे ठरेल तिकडे जाऊया. आहो काय काय घेऊन देणार आहेत मला मग आज? हा बोलत नाही येत. इतक्या वेळ बडबड चालू होती, आता बोलती बंद झाली यांची. काय घेऊन देणार आहेत? ठेंगा म्हणे. तरी आपण काहीतरी घेऊया. झुडिओला चालत शेवटी. आता चला बघूया काय काय आहे ते. आणि आता तर शॉपिंगसाठी तर हे नाही म्हणतायत, पण गेल्यावर घेतात. तर बघू काय काय आवडतंय मला. मी तुम्हाला पण दाखवते. आहो मध्ये काय घेऊन देणार असाल तर मध्ये जायचं, नाही जायचं. देताय का सांगा, उगं जाऊन बघू वाटत नाही मला. मग आवडल्यावर परत वाईट वाटते. बरं घेतलं नाही तर घेताय का? एक्झिट नाही, तिकडे जायचं. एक्झिट घेणार नाही सांगितलं की एक्झिट. बरं तर आले, आता बघू घ्यायचं नाही घ्यायचं काय होतंय ते. शॉपिंग करायची म्हणून घेऊन आलेत मध्ये, आणि आल्याबरोबर बघा बॉईज सेक्शनमध्ये घुसलेत. म्हणजे काय चालू आहे? माझं काहीच नाही, ह्यांचेच कपडे घेऊन फिरायले मी तर. नवऱ्याचे कपडे घेऊन मी. बॅग पण भेटली नाही, एवढी जास्त गर्दी आम्हाला, हातात घेऊन फिरावं लागते. आणि ह्यांचं चालू आहे मस्त कपडे बघणं वगैरे. अर्ध्या तासानंतर यांची शॉपिंग झाली. आता मी जाते लेडीज सेक्शनमध्ये. धरा आहे तुमचे कपडे आता. चला. बॅगच नाही आहे ना, गर्दी असल्यामुळे बॅग रिकामी नव्हती. कसं बघायला ती छोटं बेबी माझ्याकडं. मी 6 वाजल्यापासून मागे लागली होती की चला झुडिओला जाऊ. हे घेऊन आलेत मला 8:30 वाजता. अर्ध्या तासामध्ये काय आम्ही कपडे काढले, पण लगेचच 9 वाजता सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ झाल्यात. एवढे सगळे कपडे काढलेले तसेच ठेवून जायचे आता, कारण की ट्रायल रूम पण बंद झाली. आता मी यांना उद्या नक्की घेऊन येणार आहे. आता उद्या नाही काय करायचं. क्लिनिकवरून आलं, ऑफिसवरून आलं की लगेच यायचं इकडं. आता जेवढं काढलं होतं त्याचे मी फोटो काढून घेणार आहे, म्हणजे उद्या आलं की हे पटकन ट्राय करता येईल. तर चला, आजचा माझा बॅड लकच होतं माझं आज. छान वाटत असेल आता काही शॉपिंग न करता जातोय. उद्या घेऊन येणार आहे मी. आता तुम्हाला सुटका नाही याच्यातून. शॉपिंग तर काही केली नाही तर खाऊ घाला काहीतरी. खाऊ घालताय का? एवढी सगळी खाऊ घालली आहे की इथं. काय पण बघूया. मोमोज पण दिसत आहेत, पाणीपुरी, व्हेज फ्राय मोमोज सांगू. हां ते तंदूर तसेवाले, म्हणजे फक्त फ्राय करून नाही चांगले लागणार ते भाजलेले. फ्रायवालेच घेऊया. हा छान असे मोमोज आलेत आमचे. तुम्ही खाणार नाही आहेत ना? नाही, हे खाणार नाही आहेत. चला. मस्त आहे.